भुजबळ साहेब थोडंसं पुढे जाते आता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असं दादांनी म्हटलं. तुम्हाला याची कल्पना होती? तुम्हाला असं वाटतं की खरंच दादांनी चूक केली? मला स्वतःला मी त्याच वेळेला काही ठिकाणी बोललो होतो, काही आमच्या मिटिंगमध्ये, की आपण हे करू नये, हे करणं चुकीचं. मी त्याच वेळेला बोललो. अगदी धनंजय मुंडे यांना सुद्धा सांगितलं, बाई तुम्ही करू नका असं. पण आता त्यावेळेला ठरलं होतं सगळ्यांचं, तर मग मी काय करणार. पण त्या दादांनी ती चूक मान्य केली, त्याच्यावर मला असं वाटतं आता अधिक काय पण बोलणार. तुमच्या आधी जयंत पाटील इकडे आले होते. जयंत पाटील असं म्हणाले की आता आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भ्रष्टाचार मुक्त झालेला आहे. प्रत्येक जण असंच म्हणणार ना, ते नवीन काय. नाही, त्याआधी भाजपनं राष्ट्रवादीवर आरोप केले होते. 70,000 कोटींचा घोटाळा याचा आरोप होता. राष्ट्रवादी भ्रष्ट पार्टी अशा प्रकारचा आरोप होत होता. आता जयंत पाटील म्हणतात आम्ही बाबा आता भ्रष्टाचार मुक्त झालो. प्रत्येक जण असं म्हणतो. मी तेच सांगतोय ना, एकमेकाचे जर कपडे काढायला गेलो उन्हे तुने तर खूप बात लंबे तक जाएगी. तुम्हाला असं कधी वाटलं की पवारांकडे परत जावं, पवारांकडे परत जावं असं कधी वाटलं का? मी गेलो होतो ना त्या दिवशी त्यांच्या घरी. घरी गेलो, थांबलो, आजारी होते साहेब, तासभर 1.5-2 तास थांबलो मी. पक्षात परत असं जावं आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही, राजकारणात एकमेकाच्या विरोधात आहोत. पण मी राजकारणामध्ये कुणाला हा दुश्मन आहे असं समजत नाही. राजकीय विरोधक नाही पटलं, राजकीय विरोधक झालं, बस संपलं. आणि पवार साहेबांकडे काय, आणि मी त्यावेळेस सांगितलं आरक्षणासाठी मी पवार साहेबांकडे सुद्धा जाईन, मी मोदी साहेबांकडे सुद्धा जाईन, मी राहुल गांधींकडे सुद्धा जाईल. आरक्षणासाठी मी सगळ्यांच्या घरी जाईल, उद्धवजी ठाकरेंकडे सुद्धा जाईल, काय प्रॉब्लेम नाही मला आरक्षणासाठी. आणि याच्या पुढे सुद्धा कोणी कुठे जरी असलं आणि मला कोणी चहाला बोलवलं किंवा माझं काही काम असेल तर मी जाईन त्यांच्याकडे. म्हणजे तुम्ही दादांची साथ सोडणार नाही? दादांची साथ तुम्ही सोडणार नाही? दादांची साथ आणि दादांच्या माध्यमातून महायुतीची साथ सोडणार नाही. म्हणजे तुम्ही पुढची निवडणूक ही अजितदादांबरोबरच विधानसभेची निवडणूक लढवणार आहात? तुम्हाला शंका का वाटावी? आता फार मोठे मोठे सभा अजितदादाच्या झाल्या ना आमच्याकडे. लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये झालं का, इतर दुसरं काही कारणावर. ती शंकाच तुम्ही घेऊ नका. शंका कुशंका राजकारणामध्ये घेणं फार चुकीचं आहे. तुम्ही असं म्हणालात की दिलबर के लिए दिलदार, दुश्मन के लिए तलवार है हम. तर आता कोण दिलबर आणि कोण दुश्मन? असं आहे की जाहीर सभांमध्ये आपण ज्या वेळेला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टी बोलत असतो, त्याच्यामुळे खरोखरच काय तलवारी काढतो अशातला भाग नाही. आणि आता ती भेट दिलेली तलवार सुद्धा अशी केली ना तर पोलीस केस करतात. त्याच्यामुळे तलवारी काढू नये. आणि मार्मिकवर मला असं पुढे लिहायचे ना की ना तलवार निकालो तब तो मुकाबिल है तो अखबार निकालो. म्हणजे अशा काही काही गोष्टी असतात. म्हणजे मी विसरलो ते नक्की काय ते. परंतु ह्या सगळे ज्या शेर असतील किंवा काही बोलणं असतील, काय बाळासाहेब सुद्धा म्हणायच्या, प्रत्येक गवताच्या पात्याला तलवारीची धार चढली पाहिजे. म्हणजे काय, ते उपमा दिलेली आहे, त्याच्यातून कार्यकर्त्यांनी उभं राहावं. तर प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आपण बोलत असतो, म्हणून काय तलवारी घेऊन फिरत नसतो. काही काही लोक असतात आजूबाजूला पिस्तूल घेऊन उडवतात मध्येच, तिकडे उपोषण चाललेलं असतं आणि इकडे पिस्तूल उडवतात. असे सुद्धा काही काही प्रकार असतात, पण आम्हाला ते काही मंजूर नाही. खूप खूप धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही आलात आणि खूप छान या ठिकाणी आपली मतं मांडलीत, त्याबद्दल खूप धन्यवाद. झालं बरं बरं.